मागे उभी असणारी पाटण टेनिस क्रिकेट कमिटी आणि किरण मस्कर सरांचा आवाज। चला दोन्ही संघ आपण सरपंच या आपण देखील समालोचन कक्षामध्ये 12वा खेळाडू आणि बनपुरी 11 बनपुरी आपला अतिरिक्त खेळाडू देखील पाठवा प्लीज। बिलारेवाडी गावचं हे आयोजन आणि बिलारेवाडी गावाबद्दल आपण सातत्याने कालच्या दिवसापासून एक गाव एक गणपती तंटामुक्त गावाचा पुरस्कार संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार देखील या गावाला प्राप्त आणि 36 वर्षाची अखंड हरिनामाची परंपरा। चला सामन्याला होईल सुरुवात। अंतिम सोहळ्यासाठी ग्रँड फिनालेसाठी आपल्या सोबत जोडलेत आशिष चोरगे सर, वेलकम सर। ओमकारचा पहिलाच बॉल अतुल साठी हुक केलाय, परंतु मागील क्षेत्र हे डिक्लेअर झोन आहे आणि तिथे मात्र एकच धाव मात्र प्राप्त होईल। सर काय वाटतं, फायनलची लढत आहे, एका बाजूला बनपुरी तर दुसऱ्या बाजूला सळवे 11 सळवे, दोन संघातली मात्र महालढत मात्र नक्कीच पाहायला मिळेल। याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा। कोणासाठी शेवट गोड होईल, कारण अंतिम सोहळा ओमकार आहेत। या गोलंदाजाने 8 धावा डिफेंड केल्यात, अप्रतिम खेळ राहिलाय दोन्ही संघाचा। यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय, डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, सीमारेषा पार जाईल, मिळतील धावा 4। चौकार येतोय अतुल भालेकर, पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा। कॅप्टन 26 पाटणचा मलिंगा म्हणून प्रचलित असलेला आणि बनपुरी एक्सप्रेस या नावाने खेळाडू चौकार आलाय। संघाची धाव संख्या या चौकाराच्या मदतीने धाव फलकावर 5। यावेळेस आणखीन एक मोठा फटका, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन जास्त मिळालंय, फर्स्ट सेकंड थर्ड आणि शेवटच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप। अगदी क्षेत्ररक्षक तो लॉंग ऑनचा वेगाने आला बॉल पकडण्यासाठी, परंतु फर्स्ट सेकंड आणि थर्ड अटेम्प्टला मात्र चेंडू धरतीला दान झाला। कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु ते झेल सोडलाय सनी। प्रयत्न चांगले केले परंतु झेल पूर्ण करण्यात अपयश आले। यावेळेस सरळ निघून चाललाय, बायच्या स्वरूपात मात्र ही एक धाव आणि टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती। आक्रमण करावी लागतील, 6 षटकांची लढत मात्र रंगतदार अपेक्षित असेल, कारण महाविजेता कोण ठरेल या पहिल्या पर्वाचा याचं उत्तर आपल्याला नक्कीच या 12 चेंडू अंती प्राप्त होईल। यावेळेस मोठा फटका प्रहार केलाय आणि इथे मात्र बॉल अडला जातोय, परंतु अगदी पाहिला गेलं तर सीमारेषा पार। अगदी आपण पाहिला गेलं तर मैदानाचा भौगोलिक अभ्यास असणं तितकंच महत्वाचं असतं। फटका खूप चांगला सजवला होता, परंतु रॅलिंगला बॉल तो थटला आणि नशिबाची साथ मिळाली आणि चेंडू सीमारेषा पार गेला, चौकार मिळालाय। यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र सरळ निघून चाललाय। पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय, टीमची धाव संख्या 12। पहिल्या षटकाची सांगता एकमेव षटकाची ही लढत 12 धावा आणि मी तर म्हणेन 12 धावा या फायटिंग टोटल समजल्या जातील, कारण महाअंतिम सोहळा ग्रँड फिनालेचा दबाव वेगळा असणार। आपण पाहतोय आई वडजाई देवी चषक 2023 आणि पहिल्या पर्वामध्ये महाविजेता कोण ठरेल। सळवे 11 सळवे संघाला लक्ष असेल 13 धावांचं। चला सळवे 11 सळवे संघ आपण त्वरित बाहेर या, कारण आपल्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची आहे, परंतु सळवे 11 सळवे संघाचा फलंदाजीची खोली चांगली राहिली आहे। रवी बोरगे आहेत, राहुल डीजे आहेत, प्रशांत कदम आहेत, कॅप्टन कुल अमर कदम, म्हणजेच काय तर या 4 फलंदाजावर नजर असेल आणि एक षटक मात्र तुम्हाला खेळायचं आहे। पाटणचा मलिंगा बनपुरी एक्सप्रेस जे पाटण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत अतुल भालेकर, आणि अतुल भालेकर यांच्या 6 चेंडूवर तुम्हाला 13 धावा करणं कठीण आहे, परंतु अशक्य नसेल, कारण अशक्य या शब्दामधून तुम्ही फक्त अ बाजूला काढा, शब्द होतो शक्य आणि शक्य ते प्रयत्न करावे लागतील। 6 चेंडू 13 धावांची गरज। सामना मात्र अत्यंत दोलायमान होईल, सामना रंगतदार होईल, सामना मात्र चुरशीचा होईल एवढं मात्र निश्चित। नक्कीच फक्त जिंकण्याची जिद्द ठेवा, मग तुमचं यश
हे तुमचंच असेल, विजय निश्चित तुमचा होईल. आता 6 बॉल 13 ची गरज असताना मात्र पाहायला गेलं तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये सळवे 11 सळवे संघाकडनं रवी आणि प्रशांत. आणि आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक, सुपर ओव्हरचं षटक मात्र हाताळण्यासाठी पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा अतुल भालेकर आणि स्ट्राइक एंड एंडला मात्र सळवेलेन सळगाचा हार्दिक पांड्या. रवी कोण घेऊन जाईल मॅच? नक्कीच अतुल भालेकर यांचे 6 चेंडू खेळणं म्हणजे एखाद्या तिकट मारा समोर असणार आहे आणि या तिकट माऱ्यासमोर कशी फलंदाजी करतील. रवी बोरगे मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. नॉन स्ट्राईकला प्रशांत कदम. सामना मात्र अत्यंत रंगतदार होईल. टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल, कारण आज मात्र कोणाचा नावाचा डंका वाजला जाईल. 6 चेंडू 13 धावा. 6-13 ची गरज. पहिला चेंडू वेगवान तिकट बाउन्सर, स्विंगिंग बाउन्सर पाहायला मिळाला. मुंबई क्रिकेटच्या भाषेत इट्स कॉल्ड अ परफ्यूम डिलिव्हरी. अगदी सुगंध दे चेंडू एस्टनच्या मागे गेलाय, परंतु रवी बोरगे देखील मोठा खेळाडू आहे, आजचा दिवस गाजवलाय. नॉन स्ट्राईकला प्रशांत आहेत. सामना मात्र 5 चेंडू 13 धावा. बनपूर एक्सप्रेस सज्ज झाली. वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेंथ वरती ज्या प्रकारे चेंडू हिट झाला, एस्टनच्या मागे एसटी रक्षकाच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावलाय. वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय. बनपूर एक्सप्रेस मॅन विथ गोल्डन आर्म, पाटणचा मलिंगा आपण पाहतोय. रवी बोरगे यांना मात्र या गोलंदाजाचं उत्तर शोधावं लागेल. फटके आपल्या भात्यातून बाहेर काढावे लागतील. 4 बॉल 13 ची गरज असताना इथे मात्र खराब लाईन पाहायला मिळाली. अवांतर धाव संख्येत मात्र भर पडली. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धाव नक्कीच ऍड केली जाईल धाव फलकावरती. पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ जिंकेल? यावेळेस मात्र हुक केलाय, परंतु मागील क्षेत्र मी सातत्याने सांगतो हे डिक्लेअर झोन गोशांकी क्षेत्र आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 2. आता समीकरण मात्र पाहायला मिळतंय 3 बॉल 11 ची गरज. 3 बॉल 11 धावांची गरज. बिग हिट करावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल. एखादा मोठा फटका सामन्याचं रूप बदलून टाकेल. पाहूयात. यावेळेस बिग हिट केलाय. बॉल हवेत, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी. 2 धावा मात्र या ठिकाणी मात्र नक्कीच मिळाल्या. जीवदान खऱ्या अर्थाने मात्र मिळालंय ते म्हणजे रवीला. आता समीकरण 2 बॉल 9. सर काय सांगाल? 2 चेंडू 9 धावा नक्कीच क्रिकेटमध्ये बनल्या जाऊ शकतात. फक्त 2 मोठे फटके मारायचे आहेत. रवी बोरगे यांना आता मात्र आपल्या क्षमतांचा विचार करावा लागेल. म्हणतात ना की क्षमतेपेक्षा धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा धावलं तर देखील दम लागतो. आता मात्र क्षमता सिद्ध केली आहे बनपूर एक्सप्रेस अतुल भालेकर यांनी. 2 चेंडू 9 धावा. हा बॉल महत्वाचा होता, हा चेंडू महत्वाचा होता, हा टप्पा महत्वाचा होता. अतुल भालेकर सिद्ध करतोय आपल्या गोलंदाजीतून वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो. केवल उसी खेल का मजा है जिसमें हार का रिस्क हो. 1 बॉल 9 धावांची गरज असताना मात्र हा मोठा फटका खेळलाय आणि इथे मात्र पहा 3 धावांनी मात्र हा सामना जिंकलाय. बनपुरी 11 बनपुरी संघाने. हार्डलक बॅडलक सळवे 11 सळवे संघ. शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका आला, परंतु पराभव टाळू शकला नाहीये. वेल प्लेड टीम बनपुरी.